करमाळा तालुक्यातील झरेगावचे रहिवासी संदीप ढावरे यांनी नुकतेच आपल्या वडिलोपार्जित जागेवर घर बांधले आहे. मात्र घराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबाला अजूनही समाधान लाभलेले नाही. कारण त्यांच्या घराच्या छतावरून अवघ्या हातभर उंचीवरून महावितरणच्या विद्युत वहन तारा जात आहेत. या तारांमुळे ढावरे कुटुंब सतत धोक्याच्या सावटाखाली जगत आहे. वादळी वाऱ्यात या तारांचा संपर्क घराशी आला तर आरसीसी बांधकाम असल्याने घरात कुठेही करंट पसरू शकतो. अशा स्थितीत जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी ढावरे कुटुंबाने छतावर जाणेच बंद केले आहे. संदीप ढावरे यांनी या धोकादायक परिस्थितीबाबत महावितरणकडे वेळोवेळी लेखी तक्रारी दाखल केल्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. महावितरणकडून असे सांगण्यात आले आहे की हे काम डीपीडीसी योजनेतून मंजूर झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल. या प्रश्नाबाबत संदीप ढावरे यांनी करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्याकडेही मदतीची मागणी केली होती. आमदार पाटील यांनी सुद्धा महावितरणला पत्र देत तत्काळ कार्यवाहीचे आवाहन केले. तरीही संदीप ढावरे हे आपल्या सुरक्षेसाठी अजूनही संघर्ष करत आहेत. याबाबत संदीप ढावरे म्हणाले की ही जागा वडिलोपार्जित आहे आणि महावितरणची लाईन या जागेतून जाण्याच्या आधीपासूनच ती आमच्या नावावर आहे. पूर्वी येथे आमचे एक लहान घर होते. त्या काळात वडिलांनी या लाईनला कोणताही विरोध केला नव्हता. मात्र आता कुटुंब वाढल्यामुळे नवीन आणि मोठं घर बांधण्याची गरज भासली. बांधकाम सुरू करण्यापूर्वीच मी महावितरणकडे अर्ज सादर केला होता. गेले 1.5 वर्ष मी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. पण अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही दांडीच्या साह्याने या वायरची उंची वाढविलेली आहे. मे 30 रोजी करमाळा येथे झालेल्या जनतेच्या आमसभेत संदीप ढावरे यांनी हा प्रश्न पुन्हा मांडला. यावेळी उपस्थित असलेल्या तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी या प्रश्नाची स्वतः दखल घेतली आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महावितरणकडून असे सांगण्यात आले आहे की हे काम डीपीडीसी योजनेतून मंजूर झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल. डीपीडीसीमधून हा निधी नेमका कधी मंजूर होणार, त्यानंतर त्याचे टेंडर कधी निघणार आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, तोपर्यंत आम्ही असंच भीतीच्या सावटाखाली जगत राहायचं का, असा सवाल संदीप ढावरे यांनी उपस्थित केला आहे.